हे गाइस, जय महाराष्ट्र. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कृतिका पाटील. वेलकम बॅक टू तुमच्या लाडक्या कृतिकाच्या ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप 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 आनंदात असेल, कारण का तुमच्या लाडकी कृतिका खूप जास्ती खुश आहे. आज मी चालली होती भूर, कारण का आज आहे लेझी संडे. तर लेझी संडेला थोडासा जास्ती एक्साइटमेंट करण्यासाठी मी चालली आहे पॅन्ड्रा चर्चला. तर मग विचार केली का चला असं पण चाललीच आहे तर व्लॉग पण शूट करते आणि सोबत माझ्या लाडक्या फॅमिलीला सुद्धा माझ्यासोबत भूर घेऊन जाते. तर मी आता रेडी झाली आहे. विचार केली का चला मग आता व्लॉग करत करत जाऊया. तर आता सुशटाकमध्ये आता आपण निघूया आणि कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत जावा. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनवर क्लिक स्टेशनला. आता इथून घेणार आहे ऑटो. मी सेंट्रलला राहते त्याच्यामुळे मला 2 ट्रेन चेंज करून यायला लागले दादरवरून. आता आम्ही पोहोचलो आहे माउंट मॅरी चर्चमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये प्रेयर करण्यासाठी. सोबत कॅन्डल्स घेतलो आहे आणि कॅन्डलची डॉलसुद्धा घेतलो आहे आम्ही. आता आम्ही आत चाललो आहे प्रेयरसाठी आणि जे कॅन्डलचे डॉल घेतले होते ते सुद्धा आम्ही इथे ठेवलो. माझी मम्मा प्रत्येक वेळ कॅन्डलचे डॉल घेते, कारण का तिच्या डॉलला खूप जास्ती ब्लेसिंग्स भेटण्यासाठी. प्रेयर करून आम्ही बाहेर आलो आहे. खूप जास्ती पॉझिटिव्ह वाईब सोबत घेऊन आलो आहे. गेलो ते समोर दिसते आपण जे कॅन्डल सोबत घेतलं होतं त्याला आपण इकडे बंद करूया. पहिला बंद करून घेऊया, नंतर परत आपण प्रे करूया का लवकर जे काही विश मागितलं आहे ते प्लीज गॉड लवकर फुलफिल करा. हे गाईस, आता आमचं झाले डन, प्रेयर वगैरे सगळे झालं आहे. आता आम्ही वॉक करत करत निघालो आहे मन्नतकडे. मन्नत म्हणजे तुम्हाला माहीत असेल किंकांचे बंगलो. तिकडे स्पेशली आम्ही काही बंगलो बघायला नाही चाललो आहे, आम्ही चाललो आहे बीचवरती. किती छान क्लीन आहे. स्वीट. चला आता चालत झालं. माझं वॉक बंद आहे ना, त्याच्यामुळे मला थोडा पण चाललं ना दम लागतोय. आता शाहरुख खानच्या बंगल्याच्या इकडे, ज्याचं नाव आहे मन्नत. खूप जास्ती क्राऊड, म्हणजे तुम्ही बघू शकता कधीही या तुम्हाला इतकेच क्राऊड दिसणार आहे. बट हे फ्रंट व्ह्यू त्यांच्या घरच्या समोरचा खूप छान आहे. आय नो थोडासा नीट अँड क्लीन नाही आहे, बट खूप जास्ती म्हणजे मस्त माइंड ब्लोईंग क्लायमेटसुद्धा आहे. खूप छान दिसतं. आपण फुल एन्जॉय करून घेतो, थोडा रील शूट करतो, नंतर तुमच्याशी परत भेटतो. मागे बघू शकता तुम्ही समुद्राचं पाणी किती जोरात येतं. गाईस, हे जे तुम्हाला समोर बिल्डिंग दिसत आहे ते आहे गॅलेक्सी अपार्टमेंट, जिथे राहतात आपले बॉलिवूडचे सुपरस्टार भाईजान सलमान खान. आणि हे आहे बँड स्टँडला. हे जे डीमार्ट दिसते त्याच्यावरती जे गॅलरी आहे तिकडेच आपले भाईजान राहतात. आणि हे जे समोर मोठा गेट दिसते ते एंट्रन्ससाठी आहे.
इकडे येऊन सेल्फी वगैरे काढतात पब्लिक. आणि हे जे स्टार्टिंगचे फ्लोर आहे ते आपले भाईजानचेच आहे, जिकडे ईदला त्यांचे बर्थडेला वगैरे येऊन ते त्यांच्या फॅन्सला हाय हॅलो करतात. हे फुल बिल्डिंगमध्ये 4 माळे त्यांचे स्वतःचं आहे, ते इकडे स्टे करतात जेव्हा ते मुंबईला असतात तेव्हा. इव्हनिंग झाले आहे आणि आम्हाला खूप जास्त लेट झाले आहे. आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. आणि स्टेशनच्या बाहेरसुद्धा तुम्हाला खूप छान छान मार्केट दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार तुम्ही शॉपिंग करू शकता जर तुम्हाला ट्रस्ट असले तर. आणि आम्ही निघालो आता दादर स्टेशनसाठी ट्रेन. आता मी घरी चाललो आहे. जसं का तुम्ही बघितलं आहे, मला कुठेही जास्त बोलता आलं नाही कारण तर खूप जास्त रश असल्यामुळे. 2 ट्रेन मी ऑलरेडी चेंज केली आहे. पहिला वेस्टर्नवरून सेंट्रलवरून आता ही तिसरी ट्रेन माझ्या घरी जाण्यासाठी मी पकडली आहे. खूप जास्ती थकलं आणि आता मी भेळ खात चाललो आहे. या तुम्ही पण भेळ खायला माझ्यासोबत. खूप जास्ती भूक पण लागली आणि थकलो पण. चला आता घरी पोचले तुमच्याशी बोलू. हे गाईज, तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आत्तापर्यंत? जितकं तुम्ही वॉच केलं तितकं आय होप की तुम्हाला खूप जास्त आवडला असेल. आणि इंस्टाग्रामवरती मी काही रील्स पोस्ट केले, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिले आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. तर कोणालाही बँड्रा चर्चला, माउंट मेरी चर्चला किंवा बँडस्टँडला जायचं असेल तर बँड्रा स्टेशनच्या बाहेर मला जास्ती तुम्हाला दाखवता आलं नाही कारण का खूप जास्ती क्राऊड असल्यामुळे. बँड्रा स्टेशनच्या बाहेर तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटते. शेअरिंग ऑटो हार्डली 20 to 30 रुपीज घेतात, पण तिथे थोडंसं तुम्हाला आर्ग्यू करावं लागणार आहे कारण का त्या लोक नवीन पर्सन बघितले की त्या लोक खूप रेट जास्ती सांगतात. आम्ही अगर 2 पर्सन गेलो तर त्या लोक 30 रुपीज पर शेअर बोलतात, बट देऊ नका. ॲटलिस्ट त्यांना बोला 50 रुपीज दोघांमध्ये इनफ आहे. सेम थिंग तिकडे जाताना तुम्हाला हे सुद्धा बोलतील का जसं का शाहरुख खानच्या बंगलोसाठी तुम्हाला वेगळं ऑटो लागेल. अदरवाईज सेकंड पॉईंट म्हणजे तुम्हाला असं बोलतील का गॅलेक्सी अपार्टमेंट सलमान खानच्या बंगला दाखवण्यासाठी तुम्हाला दुसरा ऑटो प्रेफर करतील, बट तसं काही नाही आहे. सेम रूटमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही माउंट मेरी चर्चला जात आहे तर माउंट मेरी चर्चमधून जसं तुम्ही बाय रोड खालती येता बीचकडे, तिकडून तुम्हाला शाहरुख खानचा बंगला दिसणार आणि तिथूनच तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटणार स्टेशनसाठी. त्यांना फक्त एवढंच तुम्ही सांगा का आम्हाला गॅलेक्सी अपार्टमेंट पण बघायचं आहे म्हणून, ते तुम्हाला इझिली स्टॉप करतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर. तर कन्फ्यूज होऊ नका. आणि काय डाऊट असेल तर इंस्टाग्रामवरती DM करा, अदरवाईज कमेंट डाऊन करून मला सांगा. तर आय होप तुम्हाला खूप जास्ती हा व्हिडिओ एंटरटेन केला असेल. प्रयत्न आहे तुम्हाला एंटरटेन करण्याचा. अगर काही चुकलं असेल तर सॉरी, पुढे जास्ती फोकस करेल व्हिडिओ करताना. तर कीप सपोर्टिंग, कीप लविंग तुमच्या लाडक्या कृतिकाला. सेफ राहा. जय महाराष्ट्र. लव यू ऑल.